काँग्रेसनं 27 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आणि इतर आघाड्यांचं चित्र आहे 16 ठिकाणी आपल्याला इतर आघाड्या पुढे असतानाचं चित्र पाहायला मिळतंय। अर्थात महाविकास आघाडीचा विचार झाल्यास काँग्रेसची कामगिरी दोन्ही पक्षांच्या तुलनेत अत्यंत समाधानकारक आणि चांगली असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। सकाळपासून आपण सगळे अपडेट्स बघतोय। नगर परिषद नगर पंचायत निवडणुकांचे 288 जागांवर या सगळ्या निवडणुका झाल्या। त्यातल्या 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायत निवडणुकांचे निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे आणि या निकालानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे। काही जागांवरचे निकाल स्पष्टपणे आता कळलेले आहेत, पण काही जागांवर मतमोजणी अजूनही सुरू आहे। त्यामुळे सुरुवातीचे काही कल आहेत काही जागांवरचे आणि काही जागांवर निकाल स्पष्ट आहेत। निश्चितच आपण पाहतोय खरं तर 122 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। अर्थातच एक महत्त्वाची अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते। अकलूजमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आघाडी घेतली आहे। रेश्मा अडगळे या 1300 मतांनी त्या ठिकाणी पुढे आहेत। अकलूजमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार ताकद देखील त्या ठिकाणी लावलेली होती आणि रेश्मा अडगळे यांनी सध्या आता 1300 मतांनी लीड घेतलेली आहे, त्या आघाडीवर आहेत। सोलापूरची निवडणूक यंदा अत्यंत चर्चेत राहिलेली आहे। त्या ठिकाणी सर्वच नेत्यांनी आपली प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे। भंडाऱ्यामधनं पवनी नगर परिषदेत राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे। राष्ट्रवादीच्या डॉक्टर विजया नंदुरकर यांनी आघाडी घेतलेली आहे भंडाऱ्यामधून। भंडारा पवनी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने ही आघाडी घेतलेली आहे। झी 24 तासवर तुम्ही निकालाचे प्रत्येक अपडेट बघत आहात। सेकंदाची प्रत्येक अपडेट, प्रत्येक आकडेमोड तुम्ही झी 24 तासच्या स्क्रीनवर बघू शकणार आहात। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरे यांना आपल्या होम ग्राउंडवर धक्का बसलाय। आदिती तटकरेंच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे। शिवसेना युबीटीचे अतुल चोगले हे तिथून विजयी झाले आहेत। श्रीवर्धनमध्ये मोठा धक्का सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांना। निश्चितच आदिती तटकरे यांच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। खासदार आहेत सुनील तटकरे आणि त्यांचा उमेदवार या ठिकाणी पराभव होताना दिसतो, त्यामुळे मोठा धक्का। नंदुरबारमधील शहाद्यात अभिजित पाटील यांनी आघाडी घेतली आहे। जनता विकास आघाडीचे ते उमेदवार आहेत अभिजित पाटील। त्यांनी आता नंदुरबारमधील शहादा इथून आघाडी घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। जनता विकास आघाडीचे उमेदवार असलेले अभिजित पाटील यांनी सुरुवातीच्या कालांमध्ये लीड घेतली आहे, तर चाकणमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। शिवसेनेचे उमेदवार हर्षल लेंडघर हे विजयी झालेले आहेत। चाकणमध्ये शिवसेनेनं मोठी मुसंडी मारल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। चाकणमध्ये काही तांत्रिक कारणामुळे मतमोजणीला काहीसा उशीर झाला, पण आता निकाल हाती येत आहेत। जत नगर परिषदेत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय। जत नगर परिषदेत माफ करा, काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। निश्चितच सौरभ, आपण पाहतोय एक महत्त्वाचा अपडेट या संदर्भातला। 122 जागांवर आपण पाहतोय भाजपनं आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सर्व निकालाचे सर्व अपडेट्स आपण झी 24 तासच्या माध्यमातून पाहतोय। ही दृश्य आहेत, गुलाल आता उधळला जातोय। अनेक उमेदवारांचा, काही उमेदवारांचा खरं तर या ठिकाणी विजय घोषित केला गेलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं आता जोरदार सेलिब्रेशन देखील सुरू झालेलं आहे। जोरदार जल्लोषाच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कार्यकर्ते असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्यांनी जल्लोषाला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। अकलूजमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आघाडी घेतलेली आहे। रेश्मा अडगळे यांनी ह्या 1300 मतांनी पुढे आहेत। त्या ठिकाणी अकलूजमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आघाडी घेतल्याचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत, त्यामुळे आता सेलिब्रेशन जे आहे ते केलं जात आहे। सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसलेली होती या निवडणुकांसाठी। एक महत्त्वाची अपडेट आहे, लोणावळा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे। लोणावळा नगरपालिकेतल्या या सगळ्या अपडेट्स आपण पाहतोय। दुसरीकडे एकंदरीत चित्र पाहायचं झालं तर नगरपालिका निवडणुकीचे 281 कल सध्या हाती आलेले आहेत। एक महत्त्वाची अपडेट्स आहे, भाजप 122, शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 46 जागी आघाडीवर आहे, तर शिवसेना युबीटी 7, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 6 ठिकाणी सध्या पुढे आहे। काँग्रेस 27 ठिकाणी आणि इतर 18 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं। ओव्हरऑल आकडेवारी आपण बघतोय आतापर्यंत मतमोजणीतून जे कल आणि जे निकाल हाती आले आहेत त्यानुसारची 288 एकूण जागांवर निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। कल हाती येत आहेत। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातले आपण निकाल बघितले तर वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या कारंजातून भाजपचे अनिल केंद्रे हे सध्या एक महत्त्वाची अपडेट देखील आपण पाहूया। श्रीवर्धनमध्ये शिवसेना युबीटीचा विजय झालेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय या ठिकाणी रायगडच्या श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरे यांच्यासाठी हा अत्यंत मोठा असा धक्का म्हणावा लागणार आहे, कारण आदित्य तटकरे यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहे। त्यामुळे रायगडच्या श्रीवर्धनमध्ये खासदार सुनील तटकरे आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये तटकरे कुटुंबाला मोठा धक्का बसलेला आहे। सुनील तटकरे खासदार आहेत, त्यांच्या कन्या मंत्री आहेत, पण तरी सुद्धा
त्यांच्या उमेदवाराचा मात्र या निवडणुकीत पराभव झालेला आहे. मागे प्रचंड ताकद असून सुद्धा ठाकरे गटाच्या उमेदवाराने तटकरेंच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. श्रीवर्धनमध्ये मोठा धक्का. भाजप राष्ट्रवादीचे तर एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसनं निर्णायक आघाडी घेतलेली आहे. श्रीरामपूर मधलं चित्र आपण पाहतोय. काँग्रेसनं त्या ठिकाणी निर्णायक आघाडी घेतलेली आहे. काँग्रेसचे करण ससाणे हे 3400 मतांनी आघाडीवर आहेत. भाजप राष्ट्रवादीचे श्रीनिवास बिहाणी हे सध्या पिछाडीवर आहेत आणि करण ससाणे यांनी तब्बल 3400 मतांनी आघाडी घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. पंढरपूरमधनं अपडेट आहे. भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके यांनी आघाडी घेतलेली आहे. पंढरपूरमध्ये देखील आपण पाहतोय महायुतीनं जोरदार ताकद त्या ठिकाणी लावलेली होती. मात्र तीर्थक्षेत्र विकासच्या प्रणिता यांनी सध्या आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शिर्डी नगरपालिकेत महायुतीने जोरदार मुसंडी मारलेली आहे. शिर्डीमध्ये नगराध्यक्षपदी जयश्री थोरात या आघाडीवर आहेत. भाजप राष्ट्रवादीचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. शिर्डीमध्ये ओव्हरऑल आकडेवारी आपण परत एकदा पाहूयात. राज्यातली 288 जागांवर या सगळ्या निवडणुका झाल्या. 288 जागांवरच्या मतमोजणीला ही सुरुवात झाली आहे सकाळी 10 वाजल्यापासून आणि त्यानुसार जे कल आतापर्यंत हाती येत आहेत त्याप्रमाणे 122 ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष आहे शिवसेना. 55 ठिकाणी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्ष आहे. 46 जागांसह तिसऱ्या स्थानी अजित पवारांचा पक्ष आहे. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष 7 जागांवर आघाडीवर आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 6 ठिकाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस 7 ठिकाणी आघाडीवर आहे आणि काँग्रेस 27 जागांवर राज्यभरात आघाडी. आणखी एक महत्वाची अपडेट. महाडमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे सुनील कविस्कर हे विजयी झालेले आहेत. महाड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. भरत गोगावले यांनी आता तटकरे यांना मोठा धक्का दिलेला आहे. सलग दुसरा धक्का. श्रीवर्धनमध्ये आपण बघितलं शिवसेना ठाकरे पक्षाचा विजय झाला होता. तर महाडमध्ये आता भरत गोगावले यांनी हा तटकरे यांना मोठा धक्का दिलेला आहे. महाडमध्ये महायुतीमध्येच कशा पद्धतीनं जोरदार लढत रंगलेली होती आपण बघितलं. भरत गोगावले विरुद्ध तटकरे अशी ही लढत होती. तर 20 पैकी 18 जागा जिंकत राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे. भाजप काँग्रेस तर उमरी नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला झेंडा फडकवलेला आहे. 20 पैकी 18 जागा जिंकलेल्या आहेत. राष्ट्रवादीनं 20 पैकी 18 जागा जिंकत बाजी मारलेली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या वाट्याला फक्त 1 जागा जाताना दिसते. नगराध्यक्षपदी शकुंतला मुदिराज सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. उमरी नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं हा झेंडा फडकवलेला आहे. 20 पैकी तब्बल 18 जागा जिंकलेल्या आहेत. मोठा विजय त्या ठिकाणी त्यांचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर भाजप आणि काँग्रेसच्या वाट्याला केवळ 1 जागा गेलेली आहे. नगराध्यक्षपदी शकुंतला मुदिराज यांनी सध्या आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नागपूरच्या काटोलमध्ये अर्चना देशमुख यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. शेकापच्या अर्चना देशमुख त्या ठिकाणी आघाडीवर आहे. नागपूरच्या काटोलमध्ये अर्चना देशमुख यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे आणि त्या बाजूला आणखी आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये सुद्धा निकाल आता हळूहळू हाती यायला सुरुवात झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावतीमध्ये काँग्रेसचे सुनील नामोजवार हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर आहे. वरोऱ्यामधून नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अर्चना ठाकरे यांनी आघाडी घेतलेली आहे. मूलमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकता समर्थ या काँग्रेसकडून आघाडीवर आहेत. राजुरा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अरुण धोटे हे आघाडीवर आहेत. गडचांदूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार निलेश ताजने हे आघाडीवर आहेत. तर एक महत्वाची अपडेट देखील येते. चाकणमध्ये शिवसेनेच्या मनीषा गोरे यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय. मनीषा गोरे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांनी तिथं आघाडी घेतलेली आहे. चाकणमध्ये शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. भोर नगरपालिकेत भाजपने आघाडी घेतलेली आहे. भोरमध्ये भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय जगताप हे सध्या आघाडीवर आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना काही ठिकाणी समान मतं सुद्धा मिळालेली आहेत. त्यामुळे एक एक मत सुद्धा क्रुशियल आहे. या निवडणुकीत निकाल फिरवण्याची हिंमत एकेका मतामध्ये आहे. चाकणमध्ये शिवसेनेच्या मनीषा गोरे यांनी आघाडी घेतलेली आहे. मनीषा गोरे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. मनीषा गोरे या सध्या आघाडीवर आहेत. चाकणमधून शिवसेनेच्या उमेदवार. तर
चाकणमध्ये आपण पाहतोय शिवसेनेच्या मनीषा गोरे यांनी आघाडी घेतलेली आहे. चाकणमधलं हे चित्र आहे.